नमस्कार, रश्मी बोरकर रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पौष्टिक असे डिंकाचे लाडू। तर डिंकाचे लाडू थंडीमध्ये आपण खूप प्रमाणात म्हणजे उष्णता वाढवण्यासाठी आपण खातो, पण त्यामागे असलेले प्रत्येक साहित्याचं मी तुम्हाला फायदे सुद्धा सांगणार आहे। तर तुम्ही न स्किप करता माझी व्हिडिओ पहा। आणि विशेष म्हणजे पाक म्हणजे गुळाचा पाक करायचा आहे, त्याची सुद्धा पद्धत माझी वेगळी आहे। तर तुम्ही तीही नीट लक्ष देऊन पहा आणि लवकरच करायची सुरुवात करा। सांगितलेलं आहे मी अर्धा किलो किसलेला खोबरं, पण अजून अर्धा किलो तुम्ही किसून ठेवा किंवा पाव किलो किसून ठेवा। मग त्याच्यात काय होतंय की जर आपल्या पाकामध्ये तुमच्या गडबड झाली तर एक्स्ट्रा जर आपल्याकडे किसलेलं खोबरं असेल तर ते तुम्ही टाकू शकता। तर आता चला पाहूया, लवकरात लवकर साहित्य बघूया आणि कृतीला सुद्धा सुरुवात करूया। सुकं खोबरं घेतलेलं आहे, 15 कवडी घेतलेल्या आहेत, जवळजवळ ह्या 1 किलो आहेत। ह्या आपण आता बारीक किसणीने किसून घेऊया। हे बघा, जे खोबरं आहे ते आपल्याला एकदम जाड किसायचं नाहीये, कारण मग ते वळताना आहे ना जाड जाड येतं, मग ते चांगलं दिसत पण नाही, सुशोभित पण दिसायला पाहिजे आपले लाडू। तर हे बघा, अशा पद्धतीने बारीक किसून घ्यायचंय, जाड जाड अजिबात नाही, हलका हलकच किसायचं। ते मी कसं किसते ते बघा, त्याप्रमाणे किसा। ही अशी मी किसणी घेतलेली आहे। आपण ज्या वेळेला बाकीचं काही किसतो त्यावेळेला सरळ किसणी ठेवतो, तर ही मी हातात घेतलेली आहे। हातात घेऊन जे छोटे छोटे तुकडे आले असतील ते न टाकता असे पोटात घ्यायचे। हे बघा, असे पोटात घ्यायचे आणि मग किसायचे। जास्त जोर नाही द्यायचा, हलका हलका किसायचं, म्हणजे ना किस एकदम छान येतो। तर तुम्ही सुद्धा तसंच किसून घ्या। हे बघा, किती हलका आणि एकदम पातळ एकदम आलेला आहे बघा। अशा पद्धतीने तुम्ही हा किस करून घ्या। 1 कप काजू घेतलेले आहेत आणि 1 कप बदाम घेतलेले आहेत, याचे व्यवस्थित तुकडे करून घेऊया। असे काजू आणि बदामचे तुकडे करून घ्यायचेत। हे मनुके आहेत, अर्धा कप घेतलेले आहेत। जर मधुमेहाचे रुग्ण असाल किंवा रक्ताची कमतरता असेल तर मनुके हे अत्यंत उपयोगी पडतात। उच्च रक्तदाबाचं नियंत्रण ठेवण्यास मदत करतो। लोह आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व अति प्रमाणात असतात, जे अशक्तपणामध्ये फायदेशीर असतात। लाल पेशींच्या निर्मितीसाठी मदत करू शकतात किंवा हाडांसाठी तर फायदेशीर आहेच। मनुकाद्वारे कॅल्शियम सापडतं। कॅल्शियमद्वारे आपली हाडं आणि दात दोन्ही सुद्धा निरोगी राहतात आणि हाडं मजबूत करतो। 1 किलो साधं चिरून घेतलेलं गूळ आहे। हे आहे डिंक, हे 1 कप डिंक घेतलेलं आहे। तर ह्याचे असे फायदे आहेत की कमजोरी दूर करण्यासाठी हा डिंक खाल्ला जातो आणि स्त्रियांच्या मासिक पाळी नियमित येण्यासाठी सुद्धा हा डिंक खाल्ला जातो। आणि ज्या म्हणजे एवढेच नाही तर बाळ झाल्यानंतर डिंकाचे लाडू खाल्ल्याने अशक्तपणा आणि मासिक पाळीच्या त्रासही दूर होण्यास मदत होते। परत वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो। म्हणजे या डिंकाचं नियमित सेवन केलं ना तर शरीरातील जमा होणारी अतिरिक्त चरबी कमी होते आणि हाडांसाठी कमरेसाठी मजबूती येते या डिंक्याने। शरीराला सूज येणं किंवा उष्णता जास्त झाली असेल तरी सुद्धा डिंकाचा वापर केल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते। खारीक घेतलेली आहे पाव किलो। आता ह्या खारीकचे जे बिया असतात आत ते खलबत्त्याने ठेचून काढलेले आहेत आणि वरती जो फुलासारखा म्हणजे देठाचा भाग असतो तो सुद्धा काढलेला आहे। आता ही खारीक आपल्याला अशीच घ्यायची नाहीये, तर ह्याचं बारीक करायची आहे पूड आणि त्यानंतर आपल्या ह्या लाडूच्या मिश्रणात घ्यायची आहे। तर तुम्ही म्हणाल आता बारीक कशी करायची, तर बारीक मी करताना दाखवते, तुम्ही ती व्हिडिओ फक्त बघा कशी केलेली आहे।
आता या खारीकचं गुणधर्म असा आहे की खारीकच्या सेवनामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते आणि नैसर्गिक पद्धतीने रक्त वाढण्यासाठी ही खारीक खूप फायदेशीर आहे. पटकन एनर्जी मिळण्यासाठी खारीकचा उत्तम उपाय म्हणून पर्याय म्हणून केला जातो. हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा खारीकचे सेवन फायदेशीर असते. म्हणजे हाडांच्या संदर्भात जर कोणत्याही आजारासाठी खारीक ही अतिशय फायदेकारी आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला डायबिटीस वगैरे असेल तर त्यावेळेला आपण गोडाचं प्रमाण घेत नाही, तर त्या ठिकाणी खारीकचं प्रमाण वाढवलं तर अतिशय उत्तम फायदा होतो. खारीक घेतलेली आहे आणि हे साजूक तूप घेतलेलं आहे. आता ह्यातला आपल्याला एक चमचा थोड्या खारकात मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्सर लावायचं आहे. हे बघा, एवढंच, मुठभरच मी टाकणार आहे, जास्त नाही. आता ह्याच्यात 1 टीस्पून तूप टाकायचं आहे. आता आपल्याला मिक्सर लावून घ्यायचं आहे. छोट्या भांड्यातच करायचं म्हणजे पटकन होतं. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण खारीक पूड करून घ्यायची आहे. काय ब्लेड वगैरे काही तुटत नाही बघा, एकदम मस्त खारीक पूड झालेली आहे. आता आपण पूर्ण करून मी तुम्हाला खारीक पूड दाखवते. पण थोडीच खारीक टाकायची, खूप नाही टाकायची. ही आहे खसखस, कपाच्या मापाप्रमाणे पाऊण कप आहे. आता ही खसखस आपल्याला खाण्यासाठी काय फायदे असतात ते तुम्हाला सांगते. लोहयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे शरीरातील रक्तामध्ये ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, त्यामुळे मेंदू शांत राहण्यास मदत होते. खसखसमधील गुणधर्मांमुळे मेंदूला शांतता, आराम मिळाल्याने आपल्याला चांगली झोप येते. खसखसमुळे गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्या उद्भवत नाहीत. सोबत बद्धकोष्ठतेचा जर त्रास असेल तर तो सुद्धा दूर होतो. आणि पचनक्रियेत जर बिघाड झाली असेल तर किंवा तोंड येण्याची समस्या निर्माण झाली असेल तर खसखसच्या सेवनामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. एकंदरीत खसखसीचा फायदा म्हणजे पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. बदाम, आता या बदामाचे मी तुम्हाला महत्त्वाचे घटक सांगते की बदामामध्ये आरोग्यास म्हणजे पोषक घटकांचा एक समावेश केलेला आहे. डॉक्टर आपल्याला नेहमी सेवन करायला सांगतात आणि म्हणजे ह्या बदामामध्ये भरपूर असतात. त्यामुळे शरीरात म्हणजे याच्याशिवाय कॅलरीजचे प्रमाण पण कमी आहे. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम खाण्याचे फायदे ठरते आणि बदामामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्याला जास्त प्रमाणात फायदा होतो. काजू खाल्ल्यानंतर शरीरात आवश्यक असलेले फॅट मिळण्यास मदत मिळते आणि काजूमध्ये फायबरचा साठा खूप असतो. फायबरयुक्तच असतं हा पदार्थ, तर हे शरीरात फारच चांगले असते. काजूच्या सेवनामुळे पोट भरते, काहीही खाण्याची इच्छा होत नाही. याशिवाय काजूमधील म्हणजे पचनशक्ती वाढते मॅग्नेशियम असल्यामुळे, त्यामध्ये वजन कमी करण्यास पुन्हा मदत होते. काजू प्रोटीन जास्त असतात, तर वजनासाठी काजू खूप फायदेशीर आहे. हे 1 कप अक्रोडचे तुकडे घेतलेले आहेत. तर ड्रायफ्रूटमध्ये हा प्रामुख्याने समाविष्ट असणारा हा महत्त्वाचा घटक आहे. ड्रायफ्रूटमध्ये अक्रोड अत्यंत फायदेशीर असते आणि अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळून येतात. तर रोगप्रतिकारशक्ती अत्यंत वाढते. अक्रोडला ब्रेन फूड असे म्हणतात, म्हणून मेंदूची शक्ती वाढण्यासाठी लाभदायी आहे. एवढंच नव्हे तर स्मरणशक्तीसाठी सुद्धा अक्रोड खाणं गुणकारी आहे. त्यामुळे डॉक्टर आपल्याला झोप येत नसेल किंवा शांत झोप येण्यासाठी सुद्धा रात्री आपण
अक्रोड भिजत घातले 2-3 आणि सकाळी अक्रोड भिजत घातले आणि रात्रीचे खाल्ले किंवा रात्री भिजत घातले आणि सकाळी खाल्ले तर जी झोप कमी येण्याची जी शांत झोप तर खूप चांगलं लाभदायी आहे. हे साजूक तूप घेतलेलं आहे. हे बरोबर पाव किलो घेतलेलं आहे. आपल्याला जास्त जर लागलं तर मी नक्की घेतलेलं आहे. आता तुपाचा फायदा असा की तुम्ही म्हणाल तूप खाल्ल्याने वजन वाढतं, चरबी वाढते. मात्र असं काही नसतं. मुळात वजन आणि चरबी ही तुपामुळे नाही तर तेलामुळे वाढते. तर हे तुम्ही मनात पक्का करून घ्या की दररोज दिवसातून 1 ते 2 चमचा साजूक तूप हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आणि म्हणजे साजूक तूप खाल्ल्याने तुमची त्वचा आहे ना तिला चांगला फायदा होतो, मऊ होते, स्किन चमकदार होते. तर आपण घेतलेलं आहे हे साजूक तूप. आहे सुंठ. सुंठ ही गुडघेदुखीच्या समस्या कमी होतात. शरीरातील वेदना जर असतील तर त्याही कमी होतात. पचन संस्था सुधारते. पोटाच्या समस्या पण कमी होतात आणि त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि केसांमधील कोंडाची समस्या दूर करण्यासाठी ही सुंठ फायदेशीर आहे. तर ही सुंठ मी अशी पावडर 3 चमचे, पोह्याची 3 चमचे पावडर घेतलेली आहे. आता हे जायफळ मी किसून अख्खं घेतलेलं आहे. तुम्हाला असं जर तुमच्याकडे किसलेलं जायफळ असेल तर ते 2 चमचे टाकलं तरी पुरेसं आहे. जायफळामध्ये खूप खनिज आणि फायबरयुक्त असा जायफळ असतो आणि जायफळामुळे वजन कमी करण्यासाठी पण मदत होऊ शकते. जायफळामध्ये जर झोप येत नसेल, अपचन यांसारख्या समस्यांवर दूर पूर्ण करण्यासाठी आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणून आपण जायफळ टाकलेले. हे आळीव घेतलेले आहेत. हे अर्धा कप घेतलेले आहेत. मी टाकणार आहे पण तुम्हाला जर उपासासाठी वगैरे खायचे असतील आणि जर म्हणजे गरोदर स्त्रीला द्यायचं असेल तर तिला आळीव देऊ नका. बाकीचे सगळे हे इन्ग्रेडियंट्स टाकून देऊ शकता. आणि बाळंतपणात नंतर जर खायचे असतील तर त्यामध्ये आळीव महत्त्वाचे आहेत. तर हे आळीव आहे ना ते रक्तातील प्रमाण जर कमी झालं असेल तर त्याच्यासाठी वाढवण्यासाठी आळीवचा उपयोग केला जातो. प्लस त्वचासुद्धा चांगली होते, चमकदार होते. वाढत्या वयाबरोबर शरीरावर सुरकुत्या येतात त्याही कमी होतात. हृदयविकारासाठी सुद्धा फायदेमंद आहे. त्यामध्ये ओमेगा 3 फॅट्स ॲसिड असतात. त्यामुळे हृदयविकार किंवा हृदयरोग होणाऱ्या व्यक्तीला जरूर सेवन करता येतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो या आळीवामुळे. तर हे आळीवाचं मी तुम्हाला एक मोठी टिप सांगितलेली आहे, ती लक्षात घ्या कोणासाठी आणि कधी द्यायचं. तर तुम्हाला जर पुन्हा एकदा सांगते, पुन्हा जर तुम्हाला ही उपासासाठी असेल तर आळीव स्किप करा. आणि जर तुम्हाला गरोदर स्त्रीला हेल्दी म्हणून फूड म्हणून डिंकाचे लाडू देणार असाल तर त्यावेळेला पण ही स्किप करायची. आणि बाळंतपणात किंवा अन्यथा आपण रेग्युलर खातो त्यावेळेला जर ही आळीव टाकून डिंकाचे लाडू केलेत तर खूप शक्तिवर्धक आहेत. पण आळीव हे अतिशय गरम असल्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळेला मी सांगितले आहेत त्या त्या वेळेला तुम्ही खाऊ शकता. हे सगळं आपलं साहित्य आहे. या साहित्यामध्ये आपल्याला हे डिंकाचे पौष्टिक लाडू करायचे आहेत. तर हे जे तूप घेतलेलं आहे ते अंदाजे घेतलेले आहे. पण तुम्हाला जर मी तुम्हाला दाखवते आता करता करता मला समजेल की ह्याच्यापेक्षा जास्त, कारण मी कधी असं प्रमाणात केलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला तुपाचा वगैरे अंदाज येणार नाही. हे काय कमी जास्त सगळे साहित्य तुम्ही घेऊ शकता आणि करू शकता. तर हे अर्धा किलो खोबरं आपल्याला लागणार होतं. ते अर्धा किलो खोबऱ्याचं आपण किसून घेतलेलं आहे. तसंच मी एक्स्ट्रा हे अर्धा किलो घेतलेलं आहे. हे लागलं तर आपल्याला ह्यातलं थोडंसं किस टाकायचं आहे खोबऱ्याचं. तर हे सुद्धा मी वेगळं भाजून घेणार आहे. आणि आता आपण कृतीकडे वळूया. जाड बुडाचं भांड गॅसवर ठेवायचंय. पातळ ह्याच्यात खोबरं घेऊ नका, कारण पातळ ह्याच्यात लवकर करपण्याची शक्यता असते. म्हणून जाड बुडाचं पातेलं घ्यायचं. हे बघा, अर्ध्यातून अर्ध खोबरं मी टाकते आणि त्यानंतर बाकीचं खोबरं भाजून घेते. खोबरं भाजताना सतत हलवत राहायचंय, कारण
खोबऱ्याचा रंग सगळीकडून सारखा आलायला पाहिजे. पहिला घाणा आपला हा खोबऱ्याचा भाजून खमंग झालेला आहे. अशाच प्रकारे आपण हे जे ताटातलं उरलेलं आहे ते ह्याच्यामध्येच आपण घेणार आहोत आणि हे ट्रान्सफर करणार आहोत दुसऱ्या भांड्यामध्ये. आणि एक्स्ट्रा आपण घेतलेलं आहे ते सुद्धा असंच वेगळंच भाजून वेगळंच ठेवणार आहे. म्हणजे तुम्हाला जर मी टाकलं त्यामध्ये खोबरं एक्स्ट्रा तर तुम्हाला मी सांगू शकते. खोबरं आपण भाजलेलं आहे त्यामध्ये हे तळून पुन्हा आता भाजून सगळं आपल्याला टाकायचंय. त्यामध्ये येईल खारीकची पूड, काजू, बदाम, अक्रोड, बेदाणा, डिंक आणि खसखस. आता ह्यातलीच थोडीशी खसखस मी बाजूला काढून ठेवले आणि ही भाजून घेणार आहे. आता ही भाजलेली आहे. सोबत हलीम जर टाकणार असाल तर हलीम सुद्धा भाजून घ्यायचे. हलीमला सोबत दुसरं नाव आहे अळीव. आणि हे एक्स्ट्राचं खोबरं सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे. आता बाकीचं राहिलं आपलं गूळ, जायफळ पावडर आणि सुंठ पावडर. आता जायफळ पावडर आणि सुंठ पावडर ही ह्यामध्ये सगळं मिक्स करून झालं तळून की मग टाकायचे. कारण गरम ह्याच्यात जर टाकली तर त्याचा स्वाद आणि त्याचं जी पॉवर असते ती कमी होते. त्याच्यामुळे हे तळून सगळं झाल्यावर आपल्याला पाक करायच्या आधी टाकायचं आणि मग पाकात टाकायचं. तर मी इकडे थोडी खसखस घेतलेली आहे भाजायला. घोळण्यासाठी जी खसखस आपण भाजलेली आहे ती आता काढून घेऊया. जाडबुडाचं पुन्हा दुसरं भांडं घेतलेलं आहे खोल, की त्यामध्ये तूप टाकूया आणि डिंक चांगलं तळून घेऊ. तेला आपण गरम जे तूप करत आहोत तर त्याला जास्त गरम करू नका, कारण गरम जास्त केल्याने डिंक पूर्ण फुलणार नाही. आता मूठ भरून आपल्याला डिंक टाकायचंय, मग जेणेकरून पूर्ण फुलल्यावर त्यांची गर्दी व्हायला नको डिंकाची आत, आणि तळून पूर्ण झाली पाहिजे. म्हणून असं थोडं थोडं टाकायचं आणि मंद गॅसवर अगदी छान तळून घेऊया. असेच आपण सर्व डिंक तळून घेणार आहोत. बघा डिंक छान फुललेला आहे आणि त्याचा रंग पण थोडा चेंज झालेला आहे. तर आपण काढून घेऊया. आता हे तळलेलं आपण पूर्ण काढून घेऊया. सुकं खोबरं भाजलेलं आहे त्यामध्ये असंच सगळं आपण एक एक करून तळून घ्यायचं. डिंक आपलं तळून झालेलं आहे आणि भांड्यामध्ये आपण जे पाव किलो तूप घेतलेलं आहे ते डिंक तळताना जवळजवळ संपलेलं आहे. आता आपण एक्स्ट्रा लागणार तूप त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि बाकीचं तळून घ्यायचं आहे. तर आता सर्वप्रथम दोन्ही काजू आणि बदाम हे दोन्ही एकत्र आहे त्याच तुपात मी टाकलेलं आहे. आणि हे सुद्धा रंग बदलेपर्यंत लाईट ब्राऊन तळून घेऊया. काजू आणि बदाम तळलेले आहेत आणि आता आपण एक्स्ट्रा अजून पाव किलो तूप घेतलेलं आहे, म्हणजे पाहता येईल आपल्याला किती लागत आहे. आता पुन्हा ह्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि अक्रोड तळून घेऊया. अक्रोड सुद्धा तुम्ही स्किप केलं, तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल. अक्रोड सुद्धा छान तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तर ह्याच कढईमध्ये आपल्याला खसखस भाजून घेऊया. अगदी नावाला तूप टाकायचं आणि खसखस भाजून घ्यायची.
तर परत आपण खसखस टाकलेली आहे आणि ती सुद्धा खमंग भाजून घेऊया. जास्त करपवू नका, नाहीतर खसखसची टेस्ट बदलते. खसखसचीच नाही, सगळे जिन्नस काही करताना अजिबात करपवायचं नाही, खमंग भाजून घ्यायचं. खसखस आपली तडतडायला लागलेली आहे. आता पटकन आपण खसखस पूर्ण यामध्ये काढणार आहोत. खसखस झालेली आहे काढून. आता हे बघा, हे एवढं तूप एक्स्ट्रा घेतलेलं आहे तेवढंच. आता त्यामध्ये तूप टाकायचं आणि बेदाणे तळून घेऊया, कारण बेदाणे तळताना जरा तेल तूप जरा जास्त लागेल ना, त्याच्यामुळे बेदाणे तळून घेऊया आणि ते सुद्धा मंद गॅसवरच तळून घ्यायचं. अशा प्रकारे बेदाणे चांगले फ्राय केलेले आहेत. हे बघा, असे फुगलेले आहेत. फुगले की समजायचे व्यवस्थित फ्राय झाले. तर आपण लगेच काढून घेऊया. जास्त लाल करायचे नाही, नाहीतर करपलेला बेदाणा लागेल. हे बघा, असे पुन्हा नरम होऊन जातात, पहिल्यासारखेच होऊन जातात. तर हे असे बेदाणे तळलेले आहेत. आता लगेचच आहे त्या तुपात ही जी खारीक पावडर आपण केलेली आहे ती सर्व सावकाश भाजून घ्यायची मंद आचेवर. शेवट काय हे ठेवलं तर ते जे तूप असतं ना ते सगळं ह्याच्यात ऍब्झॉर्ब होईल. ते लाईट ब्राऊन करायचं, नाहीतर मग कडक होते खारीक, म्हणून लाईट ब्राऊन करायची आणि लगेच काढायची, कारण त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते. मग त्याच्याहून जर अजून ठेवल्यानंतर जास्त डार्क होते. खारीकचा रंग बदललेला आहे. जास्त करपवू नका, कारण मग कडक लागते, हे लक्षात ठेवा. आणि आता आपण खारीक सुद्धा काढून घेणार आहोत. आपण सगळ्यात शेवट हालिम भाजून घेणार आहोत, म्हणून जर उपासाला घेणार असाल तर सगळ्यात शेवट हलीम भाजून घेऊया, कारण आपण अर्ध्या ह्याच्यामध्ये हलीम टाकणार आहोत, अर्ध्या ह्याच्यात हलीम टाकणार नाही आहोत. तर म्हणून मी हे आता सगळे सेपरेट भाजून घेतलेलं आहे. ते सरते शेवट आधीच अर्धे डिंकाचे लाडू करून घेणार आहे, त्यानंतर बाकीच्या ह्याच्यात हलीम टाकणार आहे आणि मग ते करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकार समजतील कसे करायचे. यामध्ये थोडस मी नावाला, हे बघा एवढं तूप उरलेलं आहे, तर नावाला तूप टाकते, अगदी नावाला. लाईनीत 1 टीस्पून टाकलेला आहे आणि त्याच्यात हे मी तडतडले की सेपरेट डिश मध्ये काढून घेणार आहे. या सारणामध्ये सगळ्या टाकणार नाही. तडतडायचा आवाज आलेला आहे, म्हणजे आपले हलीम तळून झालेले आहेत. आता आपण हे सुद्धा वेगळ्या डिश मध्ये काढून घेणार आहे. चिरून घेतलेले गूळ आपल्याला जाड गुळाच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकूया. वाटी मीडियम साईजची आहे.
200 ml पाणी भरेल एवढी आहे. तर 1 वाटी आपण पाणी टाकलं आणि हे सतत हलवत राहायचं. आणि गुळ वितळलं की 3-4 उकळ्या आल्या चांगल्या गुळाला की मग आपला हा पाक रेडी होईल. आणि मग त्या पाकामध्ये आपल्याला जे तळलेले जिन्नस आहेत ते सगळं टाकायचे आहे. पाक आपला होत आहे, म्हणजे अजून थोडेसे खडे आहेत वितळायचे, अजून काही उकळी आलेली नाहीये. तर आपण तोपर्यंत इकडे एक साईडला हे जे मिश्रण घेतलेलं आहे ते मिक्स करूया, तळलेलं आहे ते. आणि त्यामध्ये मिक्स करता करता आपल्याला सुंठ पावडर आणि जायफळ पावडर ही सुद्धा टाकून घेऊया. तुम्हाला जर आवडीप्रमाणे जर तुम्ही टाकत असाल तर तुम्हाला जे आवडत नसेल ते टाकू नका. असं चांगलं मिक्स केलेलं आहे. आता आपण पाक चालू झालेला आहे व्हायला, उकळी आलेली आहे आणि आपण तिकडे बोलूया. उकळी आलेली आहे चांगली. 3 चांगल्या उकळ्या आल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये हे जे मिक्स केलेलं जिन्नस आहे ते सर्व टाकायचं. टाकून लगेच ढवळायचंय, बघायचं, अंदाज घ्यायचं. आणि जे आपण एक्स्ट्राचं सुकं खोबरं ठेवलेलं आहे खाऊन ते सुद्धा टाकलं तरी चालेल. वळण्याजोगे झाले ना लाडू, बघा चांगली उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करतो. 1-2-3 मिनिटं चांगली उकळी आणायची, म्हणजे पाक छान होतो, म्हणजे लाडू वगैरे, लाडूंना बुरशी वगैरे येत नाही. आपला पाक हा झालेला आहे आणि हा आता पाक बंद करायचं. आणि ह्या ज्या मिश्रणात आपल्याला पाक थोडं थोडं करून, मला जे वरून मी खोबरं टाकणार आहे, जे हे गुंतलेलं आहे खाऊन, जर पूर्ण ह्याच्यात टाकायचं असेल पाक तर तुम्हाला खोबरं आहे ते भाजलेलं टाकावं लागेल. आणि जर नसेल ना, हे एवढंच मिश्रणामध्ये आपल्याला पाक टाकून जर करायचं असेल तर हे जे पाक आहे केलेलं ते आपण वरून ओतायचं ह्यामध्ये. तर ते कसं ते बघा, हे बघा असं थोडं थोडं करून मिक्स करायचं, थोडं ठेवून द्यायचं आणि मिक्स करून बघायचं. चांगलं मिक्स करून बघूया आणि मुरतंय का किंवा लागतंय का अजून पाक, आणि जर लागत असेल तर अजून टाकायचंय आपल्याला. एवढ्या आता एवढ्या ह्याच्यात आपण हे मिक्स केलेलं आहे, पण अजून ह्याच्यात पाक लागणार आहे. तर याच्यातलंच पाक मी यामध्ये पुन्हा टाकणार आहे, त्यातलं पुन्हा निम्मे ठेवून देते. म्हणजे जास्त व्हायला नको, हे होईल व्यवस्थित, पण मी आपलं खाऊन किसून तो खोबरं भाजून ठेवलं. याचं कारण असं की लागलंच तर आपल्याला लगेच टाकता येईल, नसेल तर आपण दुसऱ्या कुठल्या पदार्थासाठी उपयोगात आणू शकतो. आणि हे जे डिंक आहे ते आधीच फोडायचं नाही अजिबात, कारण चुरला तर लाडू वळताना आपोआप तो चुरला जातो, तर चुरण्याची काहीच गरज नाही. हे सुद्धा शोषून घेतलेला आहे पाक, म्हणजे हे जे केलेलं आहे आपण पाक ते अगदी परफेक्ट आहे. हे सुद्धा मी टाकून घेत आहे. आपलं पाक यामध्ये टाकलेलं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घेत आहे. हे बघा, अर्धा तास मी असंच ठेवलेलं होतं, कारण खूप गरम होतं ते मिश्रण.
आणि त्यानंतर एकदम मोकळा झालेला आहे बघा लाडूचं सगळं मिश्रण. आणि आता आपल्याला वळायचं आहे. तर पुन्हा एकदा मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा असं झालेलं होतं म्हणून मी ते फोडून घेतलं. आता आपल्याला अर्ध्या ह्याच्यात ह्या सारणामधलं अर्ध सारण आपण बाजूला मध्ये लागेल तेवढे आळीव टाकणार आहोत. हे भाजून ठेवलेले होते आणि ही भाजलेली खसखस आहे ती घोळण्यासाठी आहे. आणि यामध्ये बघूया किती लागेल तेवढी असे मिक्स करून आळीव टाकून घेऊया. डिंकाच्या लाडूचा एकदम खमंग सुवास सुटलेला आहे. अशा प्रकारे आळीव आपण मिक्स केलेले आहेत. तुमचं प्रमाण जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. टाकलेले आळीव सुद्धा यामध्ये टाकलेले आहेत आणि हे चांगलं मिक्स केलेलं आहे. आता आधी आपण उपासाचे लाडू किंवा डिंकाचे स्पेशल लाडू आहेत ते वळून घेऊया आणि मग हे आळीव टाकलेले लाडू वळून घेऊया. चला आता आपण डिंकाचे पौष्टिक लाडू आपण वळायला घेऊया. हे बघा असे घ्यायचे आणि अशा प्रकारे गोल गोल करायचे. तुम्हाला साईज जशी हवी असेल त्याप्रमाणे लाडू बनवा. जर लाडू बनवताना डिंक अजिबात म्हणजे लाडू बनवताना डिंक अजिबात कुस्करून फोडायचा नाही. कारण असं आपण दाबायला लागलो की आपोआप डिंक फुटला जातो. आणि हे असं झालं बघा किती सुंदर दिसत आहे बघा लाडू. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि तुमचा लाडू कसा झाला हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हे बघा आणि लाडू झाल्यानंतर असा खसखसीमध्ये गोळून घ्यायचा. अजून तो सुशोभित दिसतो आणि सुंदर दिसतो. असा खेळवायचा लाडूला म्हणजे खसखस सगळीकडे लागते बरोबर. एकदा बघा खूप सुंदर झालेले आहेत. टेस्ट अगदी अप्रतिम आहे. नक्की तुम्ही करून बघा. माझ्या चॅनलला जर नवीन पाहत असाल किंवा ही व्हिडिओ माझी नवीन पाहत असाल तर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल अपलोड करेल त्यावेळेला तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्हाला तात्काळ पाहता येईल. हे बघा आपले हे लाडू रेडी आहेत. आता याच मध्ये मी हे घेते आणि हे सुद्धा तुम्हाला दाखवते. हा आपला आळीव टाकलेला लाडू. आता हे सुद्धा लाडू मी पूर्ण करून घेते. आपले लाडू संपूर्ण झालेले आहेत. लाडूची संख्या 65 झालेली आहे.
तुम्ही जे लाडूची संख्या कराल तर कदाचित त्याच्याहून लहान केलं तर जास्त सुद्धा होतील आणि मोठे केले तर कमी सुद्धा होतील. अशाच नवीन नवीन आपण रेसिपी पाहत राहू. आणि माझी जर व्हिडिओ तुम्ही जर नवीन पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू. आणि अशी ही जी लाडूची रेसिपी आहे अशी केल्यानंतर हेल्दी खा आणि मस्त राहा. तोपर्यंत नमस्कार.